सध्या आपण बघतोय की ग्रीन एनर्जी या कन्सेप्टला भारतामध्ये सगळ्यात मोठा वाव आहे. ग्रीन एनर्जीकडे लोक आहेत ते लोक वळताना दिसत आहे. या ठिकाणी जानेवारीमध्ये कृषी प्रदर्शन होणार आहे. या कृषी प्रदर्शनात देखील एक आगळं वेगळं तुम्हाला एक हायड्रोपोनिक युनिट पाहायला मिळणार आहे की जे पूर्णपणे सोलरवर चालतं. आपण पाठीमागं पाहू शकता की हे जे हायड्रोपोनिकचं युनिट आहे, हायड्रोपोनिकचं युनिट असून हे सोलरवर चालणार. कॅमेरामॅन आपण जरा हे युनिट दाखवा बाहेरून. सगळ्यात महत्त्वाचं हे जे युनिट आहे हे पूर्णपणे सोलरवर चालणारं युनिट आहे. ग्रीन एनर्जी या ठिकाणी घेतली जाते आणि ग्रीन एनर्जीवर हे जे युनिट आहे ते ग्रीन एनर्जीवर चालणारं युनिट तुम्हाला येत्या कृषी प्रदर्शनामध्ये 17 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान पाहायला मिळणार आहे. एक आगळं वेगळं युनिट आहे. सर, काय सांगाल या युनिटबद्दल? नमस्कार. तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की सोलर प्लेटचा वापर करून या पॉलीहाऊससाठी जी लागणारी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण तयार करतो. याच्यामध्ये आपण पॉलीहाऊसमध्ये वरच्या साईडला एका बाजूला सोलर प्लेट आपण इन्स्टॉल केलेले आहेत, जेणेकरून जी लागणारी एनर्जी ते सोलर प्लेटपासून आपल्याला तयार करता येईल. आता नॉर्मल आपण बघतोय की बाजूला बरेचसे तुमची पॉली हाऊस आहेत. ते पॉली हाऊस आणि ह्या पॉली हाऊसमध्ये नेमका फरक काय आहे? याच्यामध्ये आपण कुलिंग पॅड सिस्टीम वापरलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंट आतमधलं कंट्रोल करू शकतो. म्हणजे टेम्परेचर वाढलेलं असेल तरी आपण त्याला टेम्परेचर कमी करून एखादं ऑफ सीझन क्रॉप वगैरे असेल तर ते पण आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. चला आपण पाहूया की हे नेमकं हे आहे पॉली हाऊस आहे, ग्रीन पॉली हाऊस आहे. हे ग्रीन पॉली हाऊस काय आहे? तेव्हा आता आपली एंट्री झालेली आहे ग्रीन पॉली हाऊसमध्ये. हे जे ग्रीन पॉली हाऊस आहे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहे. सर, ह्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या तुमचे जे युनिट आहे ह्या युनिटची शेतकऱ्यांना थोडीशी माहिती सांगा. तर हे 20 गुंठ्याचं आपण इथं पॉली हाऊस इथं ओपन केलं उभा केलेला आहे. याला आपण सोलर पॉवर ग्रीन हाऊस असं म्हणू शकतो. तर याच्यामध्ये जी लागणारी सगळी इलेक्ट्रिसिटी आपण एक तर सोलरपासून तयार करतोय. दुसरं याच्यामध्ये आपण एक कुलिंग पॅड सिस्टीम वापरली. एका बाजूला आपण ह्याच्या वरच्या दिशेने आपण पाहतो की हे वरच्या दिशेने नेमकं कशा पद्धतीने ह्या प्लेट मॅनेज केलेल्या आहेत? एका बाजूला आपण अल्टरनेट सोलर प्लेट लावलेले आहेत आणि त्याच्या शेजारी आपण पॉलिकार्बोनेटच्या शीट लावलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला सूर्यप्रकाश पण त्या पिकासाठी पुरेसा मिळेल आणि आपली एनर्जी पण तयार होईल. साधारणतः एखादं पॉली हाऊस आहे, पॉली हाऊस सुरू करण्यासाठी जी लाईट लागते ही कोणकोणत्या बाबींसाठी, कोणकोणत्या घटकांसाठी ही लाईट्स लागते? याच्यामध्ये आपल्याला जे इरिगेशन करायचं आहे, त्याला पाणी द्यायचं आहे, खत द्यायचं, तर त्याच्यासाठी ज्या मोटर्स आपण वापरतो त्याच्यासाठी आपल्याला लाईट लागते. दुसरी कुलिंग पॅड असेल किंवा आतमधलं एन्व्हायरमेंट कंट्रोल करायचं त्याच्यासाठी लागणारे जे मोटर्स आहेत, फॅन आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला ही लाईट लागते. निश्चितपणे. तर आपण पाहतोय की या ठिकाणी जे हे माती विना शेती हाच हा प्रकार आहे या ठिकाणी हायड्रोपोनिक्समध्येच केलेला आहे. नेमकं काय हा युनिट आहे आणि या युनिटविषयी जरा थोडीशी माहिती सांगा. याला हँगिंग गटर सिस्टीम असं म्हणतात. तर याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी हे पीक घेतलेलं आहे. आता आपण बघू शकतो आपले एन्व्हायरमेंट आता थंडीचं आहे, पण उन्हाळ्यामध्ये जे आपल्या इकडचं टेम्परेचर वाढतं तर त्या एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा आपण ही स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि ह्या कुलिंग पॅड सिस्टीमचा वापर करून आपण इथं स्ट्रॉबेरी ग्रो करू शकतो. हे आपण इथं दाखवून दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण याचा मदत घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो आता ह्या सिस्टीममध्ये आपण स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केलेली आहे. निश्चितपणे. आज आपण पाहतो की हे जे तुम्ही पूर्ण युनिट पाहतात हे पूर्ण युनिट AI च्या मदतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे. कृषी विज्ञान केंद्रातील कृषी तज्ज्ञ आकाश काळोखे आज आपल्यासोबत आहेत. आकाश सर, शेवटी हे जे शेतकरी आहेत, बरेच शेतकरी 17 ते 24 जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन पाहायला येणार आहेत. काय ह्या शेतकऱ्यांना तुम्ही आवाहन कराल? आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जे शेतकरी पॉली हाऊस करतात आहे किंवा ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावं आणि तुमच्या जे तुम्ही प्रोडक्शन करणार आहे त्याच्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून अजून जास्त भरघोस उत्पादन घ्यावं अशी मी त्यांना विनंती करेल. निश्चितपणे. तर तुम्हाला देखील पॉली हाऊस किंवा हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुमच्यासाठी हे कृषी प्रदर्शन निश्चितपणे वरदान ठरणार आहे आणि या प्रदर्शनाला तुम्ही भेट द्या. की 17 ते 24 जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन होणार आहे.